या महिलांना अर्धा एकर शेतीचे मालक कसे करणार आहात तुम्ही? त्यांना अर्धा एकर जागा कुठली आणणार तुम्ही? अर्धा त्यांच्या घराखालच्या जमिनीच्या बाहेर इंचभर त्यांची जागा नाही, इंचभर. अर्धा एकर जमीन असल्याशिवाय त्याला देशामध्ये कुठेही जमीन घेता येत नाही. त्यामुळे शहरामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा एकर जमीन महिलांना द्याल की अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी धरला जात नाही. तुम्ही याच्यामध्ये प्रत्येकाला अर्धा एकर जमीन देऊन शेतकरी करणार का? तुम्ही शहरामध्ये सुद्धा प्रत्येक महिलेला शेतकरी होण्याकरता अर्धा एकर जमीन देणार का? आणि ती अर्धा एकर जमीन सरसकट तुम्ही महिलांना देत असाल तर मला तुमचं जाहीरपणे अभिनंदन करायला. हे विधेयक बहुतेक कृषी योजना, त्याखालील हक्क, त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतीची मालकी असणे पुरवठ असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडेच केवळ शेत जमीन आहे. पुढे आपण असं म्हटलंय की अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणं दुर्लभ झालेलं आहे. अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करणं हे अवघड आहे. याच्यामध्ये महत्त्वाची बाब मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादी बाबतीत शेतकरी म्हणून आपण त्यांना दर्जा या ठिकाणी देणारा ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. मला कळत नाहीये की आपल्या देशामध्ये कुठेही एखाद्याला जमीन जर घ्यायची असेल तर त्याच्या मालकीची अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी म्हणून गणला जात नाही. आणि तो जोपर्यंत शेतकरी म्हणून गणला जात नाही दादा, तोपर्यंत त्याला कुठल्याही राज्यामध्ये जमीन घेता येत नाही. ही माझी माहिती. मी चुकीचं असेल मला करेक्ट करा अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला काही कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. अर्धा एकर जमीन असल्याशिवाय त्याला देशामध्ये कुठेही जमीन घेता येत नाही. आता मला सांगा, तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून या महिलांना अर्धा एकर शेतीचे मालक कसे करणार आहात? तुम्ही कुठून करणार आहात? बरं, आपण हे फक्त विधेयक ग्रामीण भागापुरेसं लागू केलेलं नाही, तर आपण हे विधेयक शहरी भागाकरता सुद्धा लागू केलेलं आहे. याचा अर्थ शहरामध्ये अर्धा एकर जमीन ही त्यांना शेतकरी होण्याकरता म्हणून आपण देणार आहात असं मी समजतो. आणि ती अर्धा एकर जमीन सरसकट तुम्ही महिलांना देत असाल तर मला तुमचं जाहीरपणे अभिनंदन करायलाच हवं. अभिनंदन न करून कसं चालेल? तुमचं अभिनंदन मला जाहीरपणे करायला हवं. आपण याच्यात नवीन काय करतो हेच मला कळत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडं आपण कायदा केलेला आहे की आता आपली जी जमीन असेल, आपली स्थावर मालमत्ता असेल, मुंबई सारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, मोठ्या शहरामध्ये घर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्नीचं नाव लावणं हे कायद्यानं आपण बंधनकारक केलेलं आहे. कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे. मग जर कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे तर स्वाभाविक आहे आमच्या जमीन जागेवर आमच्या पत्नीचं नाव महिला म्हणून येणारच आहे. त्याच्यामध्ये आणखीन आपण पुढे गेलेलो आहोत. 7/12वर हक्क नोंदीमध्ये आपल्या मुलांची नावं जशी लागतात तशी मुलींची नावं लावणं हे सुद्धा कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे. म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे तिला महिलांचं नाव लागण्याची कायद्यामध्ये तरतूद झालेलीच आहे. आणि मग जर कायद्यामध्ये ही तरतूद झालेली आहे तर आपण नवीन अशी कोणती तरतूद करता आहात हे मला कळत नाही. आणि म्हणून हे मला कळलं पाहिजे. तिला कशा प्रकारचा हक्क प्रदान करणार आहात हे आपल्याला मला कळलं पाहिजे, सभागृहाला कळलं पाहिजे. त्यांना मागे टाकतोय असं म्हणण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय, काही कारण नाही. पण आपण यांना आता शेतकरी म्हणून अशा प्रकारचा दर्जा देणार, शेतकरी म्हणून ओळख देणार तर नेमकं काय करणार हा खरा प्रश्न आहे. आपण किती चांगलं काम केलं, ह्यानी किती केलं, त्यांनी किती केलं ते तर होतच आलंय. आणि म्हणून माझा मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय की महिलांना पुढे नेणं ही तर काळाची गरज आहेच. ती पुढे नेण्याचं काम आपण करतोच आहोत. आपण महिलांच्या बाबतीत कधी दुजाभाव ठेवत नाही आणि त्यातल्या आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आणि म्हणून आपण हे विधेयक आणलं यांना तर आम्ही समर्थन देतोच आहोत. याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण आपण ह्या विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का आम्ही फक्त आज महिलांचं विधेयक मंजूर केलं म्हणून आमचं वाहवा, कौतुक आणि महिलांकडून आम्हाला शाबासकी मिळवून घेण्या पुरेसं हे विधेयक होणार आहे की या विधेयकाची अक्षरशः अंमलबजावणी कशी होणार आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे मंत्री महोदय. अर्धा एकर जमीन ही महिलांच्या नावावर असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावावर अर्धा एकर जमीन असेल तरच तो शेतकरी म्हणून व्याख्येमध्ये बसतो.
नियमामध्ये बसतो, कायद्यामध्ये बसतो. त्यामुळं या महिलांना प्रत्यक्ष आणि तुम्ही शहर आणि ग्रामीण भागाकरता एकच कायदा आणलेला आहात, वेगवेगळा कायदा नाहीये. त्यामुळं शहरामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा एकर जमीन महिलांना द्याल आणि मग मामा वा मामा वा मामा वा मामा वा मामा. कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता याचा पत्ता लागत नाही. त्या 1500 रुपयाकरता 2,53,00,000 महिलांना 1500 रुपये दिलेत. 2,53,00,000 महिलांची मतं घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतलीत आणि आता त्यातल्या 81 लाख महिला कमी करून टाकल्या. 85 लाख ना, आणि 15,000 पुरुष कमी करून टाकलेत. आणि आता तुम्ही त्याच्यावर काय सांगता की त्यावेळेला कागदपत्र योग्य प्रकारे भरून घेतली नाहीत. तेव्हा निवडणूक होती डोळ्यासमोर, तेव्हा सरसकट पैसे फक्त दिले, सरकारी तिजोरीतून द्यायचे होते, स्वतःच्या खिशातले द्यायचे नव्हते. आणि सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतं मात्र आपल्या पदरात पाडून घ्यायची होती. आता तसंच काय होणार आहे का मामा, याचा विचार तुम्ही या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यामुळं रामायणातली, महाभारतातली, पूर्वीची कुठली तरी उदाहरणं देऊन महिलांचा उदो करून महिलांच्या पदरामध्ये काही पडणार नाही, याचा विचार कधीतरी करण्याची गरज आहे. आणि म्हणून कायदा करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. आपण मच्छी मारणं याच्यामध्ये घेणार आहात, मच्छी ह्या मासेमारी ह्या व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिलेला, मी आपल्याला धन्यवाद देतो. पण अजूनही मासेमारी व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचं डेफिनेशन नक्की नाही, याचं डेफिनेशन ठरलेलं नाही. मासेमारीमध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी आणि खाऱ्या पाण्यातली मासेमारी हे 2 प्रकार आहेत. खाऱ्या पाण्यातली मासेमारी ही 2 प्रकार आहेत आणि इनलँड फिशिंग हा एक दुसरा प्रकार आहे आणि गोड्या पाण्यातली मासेमारी हा तिसरा प्रकार आहे. आपण याला शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचं कुठेही खुलासेवार अशा प्रकारची माहिती नाही. आणि खुलासेवार त्या संदर्भामध्ये माहिती मिळावी अशा स्वरूपाचा कायदा, अशा प्रकारचा GR, अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे आपल्याकडून निघायला पाहिजे ते निघालेलं माझ्या माहितीप्रमाणे नाही. निघालं असेल तर सभागृहाला तुम्ही अवगत करा, निघालं असेल तर त्याला सभागृहाला तुम्ही अवगत करा. ह्या असल्या घोषणा करत असताना त्याची अंमलबजावणी कशी करणार, त्या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार, त्या वास्तवामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणता येतील का याचा विचार पहिल्यांदा करायला हवा. न पेक्षा तंटे बकेडे वाढवण्याचं आणि वाढण्याचं कामच फक्त भविष्यामध्ये होऊ शकतं, यापेक्षा फार काही दुसरं होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी या विषयावर फार काय बोलू इच्छित नाही. माझे बेसिक मी मुद्दे उपस्थित केलेले आहेत की अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी धरला जात नाही. तुम्ही याच्यामध्ये प्रत्येकाला अर्धा एकर जमीन देऊन शेतकरी करणार का? तुम्ही ग्रामीण भाग आणि शहराकरता एकच कायदा तयार केलेला आहे. त्यामुळं तुम्ही शहरामध्ये सुद्धा प्रत्येक महिलेला शेतकरी होण्याकरता अर्धा एकर जमीन देणार का हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यांना अर्धा एकर जागा कुठली आणणार तुम्ही? अर्धा त्यांच्या घराखालच्या जमिनीच्या बाहेर इंचभर त्यांची जागा नाही, इंचभर जागा त्यांची नाही. आणि कोळी बांधव वगैरे हे जे राहतात त्याच्या खालची जी जमीन आहे ती गावठाण म्हणून आहे, सरकारी जमीन म्हणून आहे, त्यांची मालकी जमीन. कोळीवाडा गावठाण असं म्हणजे ती सरकारी जमीन आहे. ती आता फक्त त्यांच्या घर म्हणून नावाखाली आपण करायला कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. सारखं भांडून नवीन नोटिफिकेशन काढून आपण ते केलेलं आहे. पण अर्धा एकर जागा कुठून आणणार त्यांना देण्याकरता? आणि म्हणून या विषयामध्ये बारकाईने थोडा अभ्यास करा. विधेयक अजिबात आम्ही विरोध करत नाही आहोत, परंतु हे विधेयक नुसतं मंजूर म्हणून करून घेऊ नका. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर आता सापडत असतील तर आम्हाला आता ह्याची उत्तरं द्या. आता सापडत नसतील तर हा बिल राखून ठेवा. तुम्ही पुन्हा एकदा वरिष्ठ कमिशनरसमोर जा, सर्व खुलासेवर त्यातली माहिती काढा आणि पुन्हा सभागृहासमोर या. आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, परंतु असं काहीतरी आधांतरी बिल आणून लोकांचा गोंधळ वाढवू नका. एवढंच फक्त या ठिकाणी सूचना करतो. यापेक्षा फार काय मला या ठिकाणी बोलण्याची काय आवश्यकता वाटत नाही, कारण याच्यामधला बेसिक जो काही मुद्दा आहे तो एवढाच आहे फक्त की तुम्ही त्यांना शेतकरी कसं करणार, हाच त्यातला खरा बेसिक मुद्दा आहे. तुम्हाला जर त्यांना शेतकरी म्हणूनच जर घोषित करायचं असेल तर ह्या सगळ्या कमिट्या काढून वेळ काढून करणं आणि अधिकाऱ्यांच्या समोर जी हुजूर करून त्या सामान्य माणसाला सकाळ संध्याकाळ खेपा घालायला लावण्यापेक्षा सरकारनं कायदा इथं करतंय. कायदा करत असल्यामुळं एका ओळीचा कायदा
एका क्षणामध्ये निर्णय घेणारा कायदा आणि एका वाक्यामध्ये कसा निर्णय हा होईल हे सांगणारा अतिशय सुटसुटीत कायदा आणा, न पेक्षा आपण अनेक प्रकारचे ह्याच्यामध्ये अंतर्भाव केलेले आहेत. त्यामुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या ऐवजी गुंतागुंत जास्त होईल आणि म्हणून ती गुंतागुंत वाढण्याच्या ऐवजी तुम्ही हा कायदा सहज सोपा, सहज सुलभ आणि महिलांच्या सोयीचा कसा होईल एवढाच विचार करावा. आमचा ह्याला पाठिंबा आहे. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद अध्यक्ष.